शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या देवळाली गाव येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि भगव्या वातावरणात पार पडले. मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. ते पद असो वा नसो, त्या माझ्या भगिनी सौभाग्यवती सत्यभामाताई असतील, आमचे बाचे आता उमेदवार आहेत योगेश भाऊ गाडेकर, ते असतील असतात. परंतु एक पातळी धरून निवडणुका व्हायला पाहिजे. वैयक्तिक राग, लोभ, द्वेष, मत्सर हा बाजूला ठेवून निवडणुका व्हायला पाहिजेत, प्रचार व्हायला पाहिजे. आणि तसं होताना आता दिसत नाही. आणि म्हणूनच हा अट्टहास आपला सर्वांचा चाललाय की सुसंस्कृत लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे. जे काम करतात त्यांना निवडून दिलं पाहिजे. सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, हे चारही उमेदवार त्या कामांमध्ये माहीर आहेत होते. आणि हा जनसमुदाय जर या ठिकाणी बघितला, हे सगळे मतदार आहेत, बाहेरून आलेले नाहीत. राजा या ठिकाणी आम्ही जे घडलो, ते ढोलकनाला असो, मी असो, त्या देवळाली गावची आमची जुनी आठवण येते. इथं आलं की केशवरावांची आठवण येते. ही जी दाढी आहे ना, केशवरावांची दाढी होते म्हणून आम्ही दाढी ठेवायला लागलो संपूर्ण जिल्ह्यामध्ये. समोर एक छोटीशी टपरी होती, तिथं बाजूला सायकल दुकान होतं आमच्या एका शिवसैनिकांचं. 70 बाबूबाई आजही कधी कधी भेटत. तिथं आमचा देवा कारले प्रमुख होता, गुरु. आजचा राजकीय सगळा आराखडा बघितला, राजकारणी चिखल बघितला तर किळस या सगळ्या गोष्टीची येते. यांनी तुम्ही उल्लेख केला, केशवनी केला, योगेशनी केला. कोणीतरी बाई फिरते, घरोघर जाते, आरोप प्रत्यारोप करते. पण बाळासाहेबांनी आम्हाला आहे ना, रडायचं नाही, लढायचं शिकवलेलं हे लक्षात घ्या. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. की या प्रभागामध्ये ज्या पद्धतीचं काम केशव तात्या असतील, योगेश असतील, आदरणीय दानिताई असतील, संजीवनी हांडुरे असतील, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या भागामध्ये केलेलं आहे. केवळ काम नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये ही मंडळी सातत्याने जात असते. त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो की 16 तारखेला यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी आमदार झाल्यावर त्या बालवाडीचा प्रश्न जास्त तीव्र केला. त्याच्या आधी हा प्रश्न एवढा तीव्र नव्हता. आणि कलेक्टर ऑफिसला त्यावेळेस सागर साहेब होते. संजू, आपण सगळ्यात पहिला अहवाल आपला शासनाकडे गेला असेल तर ह्या योगेश घोलपमुळे गेलेला आहे. त्याचा आमदारच्या लेवलचा माणूस येतो. आणि ज्या वेळेस विधानसभेला एक पक्ष म्हणून केशव तात्या असेल, योगेश असेल, यांनी जे जीव तोडून काम केलं, देवळाली गाव असेल, विदगाव असेल, सर्व कार्यकर्त्यांनी, वडनेर असेल, जीव तोडून काम केलं.
आणि आपण ती इलेक्शन निवडून सुद्धा आलेलो आहे, कारण हे चिटिंग करून निवडून आलेले आहे. हे निवडून आलेले नाही, हे ईव्हीएम घोटाळ्याने निवडून आलेले. बरं, निवडून आले त्यांना आश्चर्य झालं की आपण निवडून कसं आलो. 2 महिने तर तेच कोमामध्ये होते. आणि जे काम यांनी बसवलं होतं त्या कामाची खुन्नस, तात्या, ही खुन्नस काढायचं काम हे तुमच्या मागे लागलेले आहे. जे काही जो निधी 8.5 कोटी रुपये या प्रभागाला आता मंजूर झाला, त्याचं सर्व श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते खासदार राजाभाऊ यांना दिलं पाहिजे. जरी प्रशासक लागला असेल तर ज्या ज्या वेळेस आम्ही प्रशासनामध्ये कुठेही गरज पडली तर राजाभाऊ धावून येतात. लोक विचारतात काय कामं केली नगरसेवकांनी, इथं येऊन विचारतात. अरे आम्ही विचारतो ना, तुम्ही 2.5 वर्ष नगरसेविका होता, तुम्ही देवळाली गावामध्ये काय काम केलं सांगा ना. तुम्ही आहे काय काम? बर, 5 वर्ष आमदार होतात, काय काम केलं? मग तुम्ही आम्हाला कसं काय विचारू शकता की नगरसेवकांनी देवळाली गावात काय काम केलं? मी तुम्हाला एकच सांगतो, आमचं काम आम्हाला करू द्या, तुमचं काम तुम्ही करा. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे आमदार म्हणून, तुम्ही राज्याचा निधी आणा आणि मोठमोठे कामं करा आणि त्याचे उद्घाटन घ्या. आम्ही नगरपालिकेचे कामं बघतो, आम्ही नगरपालिकेचा निधी आणतो, ते फक्त चोरू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. मग हे भांडण कुठपर्यंत गेलं पाहिजे? तर कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोललं नाही पाहिजे, इतक्या खालच्या थराचं राजकारण नाही गेलं पाहिजे. पक्ष संघटना वाढीसाठी काम करायचं. महिला आघाडीचं संघटन मोठ्या प्रमाणात केलं. प्रत्येक घरामध्ये ज्या ज्या अडचणी असतील, ज्या अडचणी घेऊन माता भगिनी यायच्या, त्या सोडवण्याचं काम केलं. जो व्यक्ती येईल पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ न द्यायची वेळ, ते भांडणं असेल ते पोलीस स्टेशनच्या अगोदरच मिटवण्याचं काम केलं. हेच तर खरं शिवसेनेचं काम आहे. हे काम एक शिवसैनिक म्हणून त्यांनी केलं. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं, उत्तर महाराष्ट्र संपर्क म्हणून काम केलं, महापालिकेमध्ये अनेक पदं आईने भूषवली, पण कधी कोणत्या पदाचा गर्व नाही केला. या ठिकाणी मी खूप काही गोष्टी मार्मिक आणि जो माझा अनुभव आहे, जे मी डोळ्यांनी बघितलं आहे, त्याबद्दलच बोलणार आहे. संघटना वाढीसाठी काम करत असताना आईने 12 दिवस जेलही भोगली आहे, हे आम्ही कधी विसरू शकत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 22 मधून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अधिकृत उमेदवार केशव सीताराम पोरजे, योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, संजीवनी संजय हंडोरे आणि वैशाली प्रमोद दानी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते आणि माजी आमदार योगेश कोलप यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या 4ही उमेदवारांची निवडणूक निशाणी मशाल आहे. NCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड.